नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। उन्हाळा चालू झाला की बाळाला पाणी देण्याची घाई केली जाते किंवा असंही बाळाला कितव्या महिन्यात पाणी द्यावं याबद्दल पालकांच्या मनात बऱ्याचदा साशंकता असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला पाणी कोणत्या वयामध्ये देणं योग्य आहे, किती प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे, कसं देणं गरजेचं आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया, जेणेकरून आहारासोबतच बाळाला व्यवस्थितरित्या पाणी दिलं तर त्याचे कोणतेही नुकसान न होता फायदे होण्यासाठी मदत होईल। सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा। बाळाला आहार चालू केला त्यावेळेपासून प्रत्येक जेवणानंतर थोडं पाणी द्यावं। बाळाला आहार व्यवस्थित पचन होण्यासाठी पाणी मदत करते। शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी बाळाला बद्धकोष्ठता, गॅस, शौचास कडा होऊ नये यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं। बाळाला 6 महिने पूर्ण होईपर्यंत पाणी देण्याची आवश्यकता नसते। बाळ जे आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क घेतं त्यामधून जवळजवळ 70% पाणी असतं आणि बाळाची त्यामधून पाण्याची आवश्यकता भागली जाते। मग प्रश्न पडतो की बाळाला फॉर्म्युला मिल्क देताना त्यामध्ये उकळलेलं पाणी घातलं जातं, मग फक्त पाणी देण्याची काय अडचण असते? बाळाला जरी फॉर्म्युला मिल्कमध्ये पाणी दिलं जात असेल तरी त्यामध्ये फॉर्म्युला मिल्क पावडर असते, जी की बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी फायदेशीर असते। आपण जर फॉर्म्युला पावडरशिवाय बाळाला फक्त पाणी दिलं तर त्याने बाळाचं पोट भरेल, पण जी पोषण तत्व हवी आहेत ती बाळाला मिळणार नाहीत। त्यामुळे फक्त पाणी देण्याऐवजी बाळाला फॉर्म्युला मिल्क देणं गरजेचं असतं। बाळाला आहार कधीपासून चालू करावा, आहारामध्ये कशा पद्धतीने बदल करावा, पहिला आहार कसा असावा याबद्दलचे हे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। बाळाला पाणी किती प्रमाणात द्यावं? 6 महिन्यानंतर बाळाला जेव्हा आहार चालू केला जातो त्याच वेळी बाळाला पाणी देणं चालू करा। सुरुवातीला बाळाचा आहार पूर्ण द्रव असतो, त्यामुळे पाण्याची जास्त कमी जाणवत नाही, परंतु प्रत्येक जेवणानंतर बाळाला 1 ते 2 चमचे पाणी द्या। 1 वर्षानंतर बाळाला प्रत्येक जेवणानंतर आणि बाळाच्या मागणीनुसार मध्ये देखील गरजेनुसार पाणी देणं गरजेचं असतं। 8 ते 12 महिन्याच्या बाळाला प्रत्येक जेवणानंतर साधारण 50 मिली पाणी द्या। त्यापेक्षा मोठ्या बाळाला 100 ते 120 मिली पाणी प्रत्येक जेवणानंतर द्या। त्यासोबतच फळांचे रस, नारळ पाणी, लिंबू पाणी, आईचं दूध, रसाळ फळेही द्या। परंतु बाजारात तयार मिळणारे कोणतेही ज्यूस, सोडा लहान मुलांना देऊ नका। तसेच जास्त साखर, मीठ असणारे प्रिझर्व केलेले केमिकलयुक्त ज्यूसेसही देऊ नका। बाळाचं वय 8 ते 9 महिने असताना बाळाला 700 ml पाणी देऊ शकता। या पाण्यामध्ये दिवसभराचा समावेशात असावा। बाळाचं वय 9 ते 12 महिन्यामध्ये बाळाला 800 ml पाणी गरजेचं असतं। यामध्ये नारळ पाणी, ज्यूस, आईचं दूध याच्या व्यतिरिक्त 800 मिली पाणी देऊ शकता। ऋतूनुसार या पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी किंवा जास्त होतं। बाळाचं वय 1 ते 3 वर्ष यामध्ये बाळाला 1.25 ते 1.5 लिटर पाण्याची आवश्यकता असते। 4 ते 8 वर्षाच्या लहान मुलांना 1.25 ते 2 लिटर पाण्याची आवश्यकता असते। 9 ते 13 वर्षाच्या मुलांना 2.25 ते 2.5 लिटर पाण्याची आवश्यकता असते। 14 ते 15 वर्षाच्या मुलांना 3 ते 3.5 लिटर पाण्याची आवश्यकता असते। बाळाला पाणी कधी आणि किती द्यावे याबद्दल आता आपण माहिती पाहिली। बाळाला पाणी कशा पद्धतीने द्यावं याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे। पाणी पिणं बाळासाठी आवश्यक असेल तरी पाणी व्यवस्थित नसेल तर त्यामुळे त्रास होऊ शकतो। दूषित पाण्यामुळे मुलांना डायरिया, गॅस्ट्रो असे त्रास होऊ शकतात। बाळाला पाणी व्यवस्थित पचन झाले नाही तर अपचन, जुलाब, गॅस होऊ शकते। बाळासाठी पाणी तयार करताना पाणी व्यवस्थित उकळून घ्या, म्हणजे पाण्यातील जंतू संसर्ग होणार नाही। पाणी उकळताना त्यामध्ये ओवा, बडीशेप, आवडिंग टाका, म्हणजे पाणी अधिक चवदार आणि गुणधर्माने युक्त होईल। त्यासोबतच बाळाचं पचन सुधारण्यासाठीही मदत करेल। असे उकळलेले पाणी सामान्य तापमानाला झाल्यानंतर बाळाला गाळून देऊ शकता। असे पाणी चवदार लागते। शिवाय अशा प्रकारे पाणी पिल्यामुळे बाळाला पचनाचे कोणतेही त्रास होत नाहीत। गॅसेस, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो। लहान मुलांना आपण सुवर्णजलही देखील देऊ शकता। सुवर्णजलामुळेही बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर खूप उत्तम परिणाम झालेला दिसून येतो। याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेला आहे। बाळाला पाण्यासोबतच आईचं दूध, फळांचे रस, नारळ पाणी, लिंबू पाणी यातूनही पाणी मिळतं।
परंतु बाळाला यासोबतच फक्त पाणी देणे गरजेचं आहे. बाळाला पाणी व्यवस्थित उकळून सामान्य तापमानामध्ये करून मगच द्या, म्हणजे त्याचे फायदे होतील. बाळ 1.5 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत बाळाला असे उकळलेले पाणी किंवा सुवर्णजल द्या. त्यानंतर बाळाला घरातील आरो किंवा प्युरिफायरचं शुद्ध असणारं पाणी देऊ शकता. बाळाला शक्यतो जास्त थंड किंवा जास्त गरम पाणी देऊ नका. काही पालकांची तक्रार असते की बाळ पाणी पित नाही किंवा पाणी दिलं तर तो त्याची मस्ती करतो, बाहेर काढतो. अशा वेळी बाळाला स्वतःच्या हाताने पाणी पिण्याची सवय लावा. साधारण 7-8 महिन्याचे बाळ व्यवस्थित बसून हाताने पाणी पिऊ शकते. बाळाला सुरुवातीला ग्लास किंवा वाटीने पाणी पिणं जमत नाही. अशा वेळी बाटलीचा वापर करा. बाळाला बाटलीने पाणी देताना आपणही पाणी पिण्यास सुरुवात करा. बाळ आपलं पाहून नक्की पाणी पिण्याचा प्रयत्न करेल आणि बाळाला ती छान सवय लागेल. अशा पद्धतीच्या हँडल असणाऱ्या बॉटल बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. याचा वापर तुम्ही बाळाला पाणी पिण्याची सवय लावण्यासाठी करू शकता. बाळ त्याच्या आवश्यकतेनुसार पाणी अशा बॉटलच्या साहाय्याने व्यवस्थितरित्या पिऊ शकतं. आशा आहे आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल. सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.